मित्रांनो, ह्या जगात प्रत्येक व्यक्ती पैसे कमवते, पण जेव्हा श्रीमंत होण्याचा विषय येतो तेव्हा काही ठराविक लोकच श्रीमंत होतात. कारण निसर्गामध्ये प्रत्येक गोष्टीसाठी काही ना काही नियम आखून दिलेले आहेत. त्याचप्रमाणे पैशांचे सुद्धा काही नियम आहे आणि जी व्यक्ती हे नियम फॉलो करते त्या व्यक्तीला श्रीमंत होण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पैशांचे ते 7 नियम जाणून घेणार आहोत. जेव्हा अनेक श्रीमंत लोकांना विचारले गेले की त्यांच्या श्रीमंतीचे रहस्य काय आहे, तेव्हा जवळजवळ सगळ्यांनीच प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे हे 7 नियम सांगितले. हे नियम दिसायला खूपच सोपे पण तेवढेच प्रभावी आहेत. जर तुम्ही सुद्धा भविष्य काळात स्वतःला मिलिनियर किंवा बिलिनियरच्या रांगेत बसलेले बघता, मग तुम्हाला हे 7 नियम माहितीच पाहिजे. नियम क्रमांक 1, पहिले पैसे कमवण्यावर लक्ष केंद्रित करा, नंतर बचत करण्याकडे. मित्रांनो, आपल्याला नेहमी हेच सांगितले जाते की जास्तीत जास्त पैशांची बचत केली पाहिजे. पण ही गोष्ट कोणच सांगत नाही की श्रीमंत होण्यासाठी थोड्या पैशांची बचत करणे पुरेसे नाही. कारण अशी कल्पना करा की तुमचे महिन्याचे उत्पन्न 20,000 रुपये आहे आणि प्रत्येक महिन्याला तुम्ही 5,000ची बचत करता. एवढीशी सेव्हिंग केल्यामुळे तुम्ही लगेच श्रीमंत व्हाल का? शक्यच नाही. कारण असे करून तुम्ही वर्षाला फक्त 60,000 रुपये बचत कराल आणि मग पूर्ण वर्ष बचत केलेले पैसे एक बर्थडे पार्टी किंवा एखादी मेडिकल इमर्जन्सी एका झटक्यात संपून टाकेल आणि तुम्ही परत शून्यावर याल. समजा असे झालेच नाही, पण एवढीशी सेव्हिंग केल्यामुळे तुम्हाला श्रीमंत होण्यासाठी तुमचे अर्धे आयुष्य खर्च करावे लागेल. तुम्हीच विचार करा की तुमची ड्रीम कार चालवायला वयाच्या 60 मध्ये जास्त मजा येईल की वयाच्या 30 मध्ये. त्यामुळे श्रीमंत होण्याचा पहिला नियम हा सांगतो की तुम्ही तुमचा सगळा फोकस महिन्याचे उत्पन्न कसे वाढेल यावर केंद्रित करा. कसे तुम्ही महिन्याचे 20,000 वरून 40,000, 40,000 वरून 60,000 किंवा 1 लाखांवर पोहोचू शकता, जे आपण पुढच्या नियमांमध्ये बघणार आहोत. नियम क्रमांक 2, पैशाला आकर्षित करायला शिका. मित्रांनो, पैशांना आकर्षित करण्याचा खरा अर्थ हा आहे की तुम्ही स्वतःला एवढे काबिल बनवा की पैसा स्वतः तुमच्याकडे आला पाहिजे. आपण पैसे 3 प्रकारे कमवतो. पहिला, आपण आपली वेळ विकून, दुसरा आपले स्किल्स विकून आणि तिसरा प्रकार आपल्या मेंदूचा वापर करून. जर तुम्ही पहिल्या प्रकारामध्ये मोडत असाल की तुम्ही तुमचा वेळ विकून पैसे कमवत असाल तर तुम्ही कधी श्रीमंत होऊ शकणार नाही. कारण जेवढा वेळ तुम्ही काम कराल तुम्हाला तेवढेच पैसे मिळतील आणि तुमची गरज संपल्यावर तुम्हाला कामावरून काढून टाकले जाईल. जर तुम्ही दुसऱ्या प्रकारामध्ये मोडत असाल की तुम्ही तुमचे स्किल्स विकून पैसा कमवत असाल तर तुम्हाला कामावरून तर काढून टाकणार नाही. कारण तुमच्याकडे ती स्किल आहे ज्याची समोरच्याला गरज आहे, पण तुम्हाला एका लिमिट पर्यंतच पैसे मिळतील, ज्यामुळे तुमची श्रीमंत होण्याची शक्यता फार कमी आहे. पण जर तुम्ही तिसऱ्या प्रकारामध्ये मोडत असाल की तुम्ही तुमच्या मेंदूचा वापर करून पैसा कमवत असाल तर 100% तुम्ही श्रीमंत व्हाल. कारण मेंदूचा वापर करून पैसे कमवणारी लोक एकाच वेळेला अनेक मार्गातून पैसे कमवतात आणि ह्यालाच म्हणतात पैशाला आकर्षित करणे. त्यामुळे तुम्हाला जर श्रीमंत व्हायचे असेल तर स्वतःला ह्या तिसऱ्या प्रकारामध्ये आणायचा प्रयत्न करा. नियम क्रमांक 3, पैशांना कामाला लावा. मित्रांनो, श्रीमंत आणि गरीब लोकांमध्ये सर्वात मोठा फरक काय असतो माहितीये? गरीब लोक पैशांसाठी काम करतात आणि श्रीमंत लोकांचा पैसा त्यांच्यासाठी काम करतो. म्हणजे श्रीमंत लोक कमवलेला पैसा योग्य जागी गुंतवतात, पण गरीब लोक कमवलेल्या पैशांची बचत करतात. जसजसा वेळ निघून जातो तसतसे त्यांच्या पैशांची किंमत कमी होत जाते आणि त्यांची गुंतवणूक न करण्याचे सर्वात मोठे कारण हे आहे की त्यांना गुंतवणुकीचे योग्य ज्ञानच नसते. श्रीमंत लोक अजून एक गोष्ट करतात जे गरीब लोक करत नाही. ते आपला कमवलेला पैसा आपल्या कुटुंबासाठी सुरक्षित करून ठेवतात आणि ह्यासाठी ते आपल्या कुटुंबासाठी एक चांगला टर्म इन्शुरन्स घेऊन ठेवतात. तुम्हाला सुद्धा तुमच्या बजेटमध्ये चांगला टर्म इन्शुरन्स प्लॅन पाहिजे असेल तर मी इथे पॉलिसी बाजार ह्या साईटला रेकमेंड करू इच्छितो. इथे तुम्ही महिन्याला 600 ते 700 रुपये भरून 2 करोड पर्यंत टर्म इन्शुरन्स मिळवू शकता. पॉलिसी बाजारचे वैशिष्ट्य हे आहे की इथे तुम्ही
51 पेक्षा जास्त विमा कंपन्यांमधून तुम्हाला हवा असलेला प्लॅन निवडू शकता. तुम्हाला सेक्शन 86 च्या अंतर्गत 1.5 लाखांपर्यंत टॅक्स बेनिफिट मिळू शकतो. पॉलिसी बाजारवरून इन्शुरन्स घ्यायचा अजून एक फायदा म्हणजे इथे तुम्हाला 24/7 क्लेम असिस्टंट सपोर्ट मिळतो. त्यांचे क्लेम स्पेशलिस्ट तुमच्या घरी किंवा हॉस्पिटलमध्ये तुम्हाला मदत करण्यासाठी येतात. पॉलिसी बाजार ऑनलाईन पोर्टल असल्यामुळे इथे प्लॅन्सचे प्रीमियम कुठल्याही ऑफलाईन एजंटच्या प्रीमियमपेक्षा कमीच असतात. याशिवाय इथे तुम्हाला 10% ऑनलाईन डिस्काउंट सुद्धा मिळतो. तुम्हाला क्लेमसाठी काही अडचण आली तर तुमच्यासाठी एक डेडिकेटेड रिलेशनशिप मॅनेजर नेमून दिला जातो. डिस्क्रिप्शन आणि पिन कमेंटमध्ये मी पॉलिसी बाजार वेबसाईटची लिंक दिलेली आहे. नियम क्रमांक 4, पैशांची एनर्जी म्हणजे ऊर्जेला समजून घ्या. मित्रांनो, समजा एक व्यक्ती गरीब घरात जन्माला आला, गरिबीमध्येच वाढला, आणि समजा एक व्यक्ती श्रीमंत घरात जन्माला आला, श्रीमंत लोकांच्या संगतीत वाढला. या दोघांमध्ये किती मोठा फरक असेल? पहिल्या व्यक्तीने नेहमी पैशांची काटकसर पाहिली आहे, त्यामुळे त्याला सतत पैसे गमवण्याची भीती असेल. त्यामुळे ही व्यक्ती कष्ट करून जास्त पैसे कमवेल आणि त्या पैशांची बचत कशी होईल यावर लक्ष केंद्रित करेल. यामुळे तो कधी श्रीमंत होऊ शकणार नाही, कारण पैसा हा एका एनर्जी प्रमाणे काम करतो. आपण त्याला जेवढे दाबायचा प्रयत्न करू तो तेवढाच आपल्यापासून लांब जातो. दुसरीकडे तो दुसरा व्यक्ती जो श्रीमंतीमध्ये वाढला, त्याला पैशांच्या एनर्जी बद्दल माहिती असते. तो आपल्या कमी पैशांना सुद्धा योग्य ठिकाणी गुंतवून त्या पैशातून अजून जास्त पैसे कमवेल. एक उदाहरण घेऊन हे समजून घेऊया. समजा जगातली सगळ्यात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांच्याकडून आपण त्यांची सगळी संपत्ती काढून घेतली आणि त्यांना शून्यावर आणून ठेवले, तर तुम्हाला काय वाटते? ते बाकीच्या गरीब लोकांप्रमाणे आपले पूर्ण आयुष्य 9 ते 5 जॉब करून असेच घालवतील? नाही, ते पुन्हा काही वर्षात परत एका मोठ्या बिझनेसचे साम्राज्य उभारतील. कारण त्यांना पैशांच्या एनर्जी बद्दल माहिती आहे. त्यांना पैशाला आकर्षित कसे करायचे हे माहिती आहे. त्यांना हे चांगल्या प्रकारे माहिती आहे पैसा काम कसा करतो. त्यामुळे श्रीमंत होण्यासाठी पैशांच्या एनर्जी बद्दल जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. नियम क्रमांक 5, आपली विचार करण्याची पद्धत बदला. मित्रांनो, अनेक श्रीमंत लोक सांगतात त्यांच्या श्रीमंतीचे रहस्य त्यांची विचार करण्याची पद्धत आहे, कारण त्यांनी तो विचार केला जे बाकीची लोक विचार करू शकले नाही. म्हणजे पैसे कमवण्याचा हा महत्त्वाचा नियम आहे. तुम्हाला तुमची विचार करण्याची क्षमता वाढवावी लागेल. आज अनेक श्रीमंत लोक ह्यामुळे श्रीमंत नाही की ते खूप जास्त हुशार आहेत, ते ह्यासाठी श्रीमंत आहे की त्यांच्या डोक्यात एक नवीन आयडिया सर्वात पहिली आली आणि त्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट त्यांनी त्या आयडियावर काम केले, म्हणजे योग्य वेळेला योग्य ऍक्शन्स घेतल्या. विचार करा, अमेझॉन कंपनीचे मालक जेफ बेझोस यांनी जर वेगळा विचार केला नसता तर आतापर्यंत अमेझॉन कंपनी अस्तित्वातच राहिली नसती. पण येणाऱ्या काळात ऑनलाईन शॉपिंगचे महत्त्व त्यांना समजले आणि त्यांनी अमेझॉन सारखी महान कंपनीची निर्मिती केली. अगदी त्याच प्रकारे ओयो कंपनीचे मालक रितेश अग्रवालने सुद्धा एक नवीन विचार केला आणि आज ओयो अनेक देशांमध्ये पसरली आहे. त्यामुळे श्रीमंत होण्यासाठी वेगळा विचार करणे खूप महत्त्वाचा नियम आहे. नियम क्रमांक 6, कर्ज घेण्याच्या सवयीपासून नेहमी लांब राहा. मित्रांनो, आपल्या समाजामध्ये एक नियम झाला आहे. आपल्या शेजाऱ्याने नवीन कार घेतली की मग आपल्या डोक्यात हा विचार येतो की मला त्याच्यापेक्षा महाग कार घ्यायची आहे, आणि हा नियम आपण सगळीकडे लावतो. जास्त करून लोक हे दिखाव्याचे आयुष्य जगण्यासाठी बँकेतून महाग कर्ज घेतात आणि बाकीचे आयुष्य ते कर्ज फेडण्यात घालवतात. ते महागड्या वस्तू वापरून स्वतःला श्रीमंत दाखवतात, पण वास्तवात ते अनेक कर्ज घेऊन त्यामध्ये अडकलेले असतात. 18 ते 25 वयाच्या तरुणांमध्ये हा क्रेज दिसून येतो. आयुष्य तर एकदाच मिळते, शौक तर पूर्ण केलेच पाहिजे, हाच विचार करून आपण अनेक महागड्या गोष्टी कर्ज काढून घेतो. पण मित्रांनो, अशा प्रकारची विचारसरणी प्रचंड घातक आहे. या विचारसरणीमुळे तुमचे आयुष्य टेन्शन आणि स्ट्रेसमध्ये जाऊ शकते. त्यामुळे श्रीमंत होण्याचा 6वा नियम आपल्याला हे शिकवतो, दिखाव्याचे आयुष्य जगण्यापेक्षा तुम्ही तुमचे पैसे चांगल्या ठिकाणी गुंतवा आणि काही काळानंतर
खऱ्या अर्थाने श्रीमंत होऊन आपले आयुष्य जगा. नियम क्रमांक 7, प्रत्येक रुपयाचा हिशोब ठेवा. मित्रांनो, हा सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे. कारण अनेक लोक श्रीमंत तर होतात, पण त्यांना ती श्रीमंती टिकवता येत नाही. म्हणजे परत ते खूपच लवकर मिडल क्लासच्या श्रेणीमध्ये येतात. याचे सर्वात मोठे कारण आहे ते आपल्या पैशांचा हिशोब ठेवत नाही. जेव्हा तुम्ही पैशांचा हिशोब ठेवत नाही, मग जोपर्यंत तुमच्याकडे कमी पैसे असतील तुम्ही कमी पैसे खर्च कराल. पण जेव्हा तुमच्याकडे जास्त पैसे असतील तुम्ही खर्च सुद्धा जास्त कराल. म्हणजे तुमचा अकाउंट बॅलन्स सारखाच असेल, पण तुमची गाडी, तुमचे कपडे, तुमच्या गरजेच्या वस्तू यांची किंमत वाढलेली असेल. आणि समजा एक दिवस अचानक तुमचे उत्पन्न यायचे बंद झाले तर परत तुमची परिस्थिती पहिल्यासारखी होऊन जाईल. त्यामुळे मित्रांनो, श्रीमंत झाल्यानंतर तुम्हाला ती श्रीमंती टिकून ठेवायची असेल तर आज तुम्ही कोणत्याही स्थितीला असाल, आजपासूनच पैशांचा हिशोब ठेवायला सुरुवात करा. मित्रांनो, हे होते पैशांचे 7 नियम जे तुम्हाला श्रीमंत होण्यास मदत करतील. डिस्क्रिप्शनमध्ये पॉलिसी बाजार वेबसाईटची लिंक दिली आहे. इथपर्यंत व्हिडिओ पाहत असाल तर लाईक करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.